लग्नानंतर होईलच प्रेम भाग 12. सान्वीची परीक्षा आता जवळ आलेली असते. कधी नव्हे ती यावेळी परीक्षेच्या आदल्या दिवसापासून अभ्यास सुरू न करता आधीपासूनच मन लावून अभ्यास करत असते. दुसरं करणार तरी काय म्हणा. मोबाईल तिच्याकडे नसतो आणि तिचा आवडता छंद असलेला डान्सही बंद असतो. त्यामुळे मध्येच अभ्यासाचा कंटाळा आला की ती सगळं बाजूला ठेवून आरवसोबत घालवलेले क्षण आठवत बसायची आणि त्याच्या आठवणींमध्ये स्वतःचा मूड फ्रेश करून घ्यायची. तिलाही आरवची खूप आठवण येत असते. त्याच दिवशी सान्वीच्या बाबांना त्या अधिकाऱ्यांचा फोन आलेला असतो. त्यांनी आरवसोबत झालेलं संपूर्ण संभाषण त्यांना सांगितलेलं असतं आणि आरवचं मनापासून कौतुकही केलेलं असतं. ते अधिकारी त्यांचे मित्र असले तरी स्वभावाने खूप शिस्तप्रिय आणि बुद्धिमान होते. ते एवढ्या सहज कोणाचं कौतुक करत नसतं. त्यामुळे त्यांनी आरवचं एवढं कौतुक केलं आहे याचा अर्थ आरवने त्यांच्यावर जबरदस्त छाप पाडली आहे याची सान्वीच्या बाबांना खात्री पटलेली असते. संध्याकाळी ते घरी येतात आणि सान्वीच्या आईला सगळं सांगतात. आरवसारखा चांगला जावई आपल्याला मिळाला याचा दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. रात्री सगळे एकत्र जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर आरवचा फोन येतो. सान्वी बाजूलाच बसलेली असते. तिच्या बाबांना तिच्या चेहऱ्यावरची उत्सुकता लगेच जाणवते. ते मुद्दाम फोन स्पीकरवर ठेवतात. आरवचा आवाज कानावर पडताच सान्वीच्या चेहऱ्यावर नकळत एक गोड हसू उमटतं. तिच्या बाबांच्या नजरेतून मात्र हे काहीच सुटत नसतं. आरव आपल्या मामांना सकाळी अधिकाऱ्यांसोबत झालेलं संपूर्ण संभाषण सांगायला सुरुवात करतो. शेवटी त्यांच्यामुळेच त्याला एवढी मोठी संधी मिळाली होती. त्यामुळे जे काही घडलं ते त्यांच्या कानावर घालणं आपलं कर्तव्य आहे असंच त्याला वाटत असतं. मात्र भ्रष्टाचाराबद्दल त्याने अधिकाऱ्यांसमोर जे स्पष्ट मत मांडलं होतं त्याचा तो स्वतःहून उल्लेख करत नाही. स्वतःचं कौतुक स्वतःच्या तोंडाने करणं त्याला अजिबात आवडत नसतं. तेवढ्यात सान्वीचे बाबा हसत म्हणतात, अरे आरव, मला सगळं समजलंय. तू त्यांच्यावर एवढी छाप कशी पाडलीस ते? कारण ते आधी माझे मित्र आहेत. त्यांनी दुपारीच मला फोन करून सगळं सांगितलं. मला तुझा अभिमान वाटतो आरव. माझी मान माझ्या मित्रांसमोर ताठ ठेवलीस आणि माझ्या विश्वासाचीही मान ठेवलास. आरव लगेच म्हणतो, अरे मामा, मी त्यांचा प्रभावित करण्यासाठी असं काही बोललो नाही. माझं खरंच हेच मत होत आहे आणि मला माहीत आहे की नागरी सेवा परीक्षेमध्ये कधीही कुठलाही प्रश्न कसाही विचारला जाऊ शकतो. समोरच्याला गोंधळात टाकून त्याची विचार करण्याची पद्धत तपासली जाते. एवढं सामान्य ज्ञान तर मला आहेच, पण माझं मत पहिल्यापासून खरंच हेच आहे. सान्वीचे बाबा समाधानाने म्हणतात, अरे आरव, त्यांनाही तुझ्या उत्तराचा अर्थ कळाला. ते फक्त तुझ्या शब्दांवर नाही तर त्यापेक्षा जास्त तुझ्या उत्तर समजावून सांगण्याच्या पद्धतीवर खुश झाले. मनापासून उत्तर देणं आणि फक्त दिखावा करण्यासाठी उत्तर देणं यातला फरक त्यांनी तुझ्या डोळ्यातच पाहिला. तुझ्या प्रामाणिकपणावर ते प्रभावित झालेत आणि स्वतःच्या हिमतीवर उभं राहण्याची तुझी तयारी त्यांना खूप भावली. आणि तू आर्थिक नियोजनाबद्दलही बोललास आणि परीक्षा पुढच्या वर्षी देणार आहेस म्हटलास. बघ, तुला मी आधीच सांगितलंय. सान्वी हे ऐकून थोडी चिंतेत येते. तेवढ्यात आरव म्हणतो, मामा ऐकून घे जरा. तो शांतपणे पुढे म्हणतो, मला खरंच पैशांचा काहीच प्रश्न नाहीये. फक्त माझं सगळं व्यवस्थित जुळवून घेण्यासाठी मला वेळ हवा होता. आता माझं आयुष्य बदललंय. नवीन गोष्टींमध्ये स्वतःला स्थिर करायला घरातही काही गोष्टी जुळवून घ्यायला वेळ लागेल. म्हणूनच एका वर्षात लगेच परीक्षा देण्याची मानसिक तयारी माझी नाहीये. मला अभ्यासासाठी योग्य वेळ हवा आहे. प्लीज माझं समजून घे. मामा काही क्षण शांत राहतात आणि मग म्हणतात, बरं आरव, ठीक आहे. तुला जे योग्य वाटेल ते कर. मी आहे तुझ्यासोबत आणि काही लागलं तर. आरव लगेच त्यांना थांबवत म्हणतो, मामा कृपया, मी तुम्हाला आधीच सांगितलंय ना, मला खरंच पैशांचा प्रश्न नाहीये. तुम्ही सगळे का समजून घेत नाही? तेवढा मी खंबीर आहे आणि तू आधीच माझ्यासाठी खूप काही करतोयस. आरव पुढे काही बोलणार इतक्यात मामा त्याला थांबवत विचारतात, अरे आरव, घरात बोललास का तुझ्या पुढच्या योजनेबद्दल? आरव म्हणतो, नाही मामा, आज बोलेल. तसंही त्यांना काही सांगायची गरज नाहीये, पण पैसे कमी होणार आहेत त्यामुळे त्यांच्याशी बोलावं लागणारच आहे. तो थोडा थांबतो आणि पुढे म्हणतो, पण ऐकून घे, मी घरात परीक्षेबद्दल काहीच सांगणार नाही. त्यांना ते पटणार नाही. मला पाठिंबा देण्याऐवजी माझे पाय खेचण्याचंच काम करतील. म्हणून मी त्यांना पैसे कमी करण्याचं कारण नवीन फ्लॅट घेतोय असं सांगणार आहे. ते त्यांना पटेल. होईल थोडा तमाशा, कारण घरात जाणारी रक्कम कमी होणार आहे, पण मी सहन करेन. आता तरी मला स्वतःसाठी लढलं पाहिजे. अजूनपर्यंत माझ्यात ती हिंमत नव्हती, पण आता मला स्वतःसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली आहे. हे ऐकता सान्वीच्या चेहऱ्यावर नकळत एक सुंदर हसू उमटतं. सान्वीचे बाबा शांतपणे म्हणतात,
बघ, तुझ्या कौटुंबिक बाबतीत मी काहीच बोलू शकत नाही. पण ठीक आहे, जे काही करशील ते सांभाळून कर. शेवटी तीही तुझीच माणसं आहेत, हे लक्षात ठेव. आरव हलकसा असतो आणि म्हणतो, हे त्यांनी लक्षात ठेवलं असतं तर किती बरं झालं असतं. पण ठीक आहे, फक्त तुझा मान ठेवून सांगतोय. मी माझी मर्यादा सोडून काही बोलणार नाही. पण माझ्याही अस्तित्वाचा प्रश्न आहे हे शेवटी. त्यावर कोणी बोट ठेवलं तर माझा संयम कधी तुटेल हे मलाही माहीत नाही. सोडा, सध्या तरी मला माझं ध्येय ठरवायचं आहे. अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि खरं सांगू मामा, माझा विचार न करणाऱ्या या लोकांकडे लक्ष द्यायला मला खरंच ना वेळ आहे ना इच्छा. मामा हसत म्हणतात, ठीक आहे, जे करशील ते सांभाळून कर. आरव प्रेमाने म्हणतो, हो मामा, आणि खरंच सगळ्या गोष्टींसाठी खूप आभार. मामा हसत म्हणतात, आता मला पण पर्क करतोयस का रे? आरवही हसतो. आणि हे सगळं ऐकत बसलेली सान्वी मात्र मनातल्या मनात एकच विचार करत असते, माझ्यासाठी स्वतःच्या आयुष्याशी लढायला तयार झालेला हा आरव खरंच माझ्यासाठी इतका बदलतोय. आरव हसून म्हणतो, काय मामा? मामा सहजपणे म्हणतात, बरं, बाकी काय म्हणतोयस? आरव थोडा घुटमळतच जुजबी बोलतो आणि शेवटी फोन ठेवतो. खरं तर त्याला सान्वीबद्दल विचारायचं असतं, पण थेट कसं विचारायचं हेच त्याला सुचत नसतं. त्याची अवस्था मामा ओळखतात आणि म्हणूनच म्हणतात, उद्या तुला पुन्हा फोन करतो. सान्वी जेवण पूर्ण करते आणि झोपायला जाते. आज आरवचा आवाज ऐकला म्हणून तिच्या मनाला खूप बरं वाटत असतं. पण झोप येण्याआधी ती बराच वेळ त्याचाच विचार करत असते. आरवच्या प्रामाणिकपणाचा तिला मनापासून अभिमान वाटत असतो. ती मनाशीच म्हणते, मला तुमचा खूप अभिमान आहे आरव. किती प्रामाणिक आहात तुम्ही आणि प्रत्येक गोष्टींचा किती खोलवर विचार करता. मामा तुमच्या शिक्षणासाठी पैशांची मदत करायला तयार आहेत, तरीही तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर सगळं करायचं आहे. किती भारी स्वाभिमान आहात ना तुम्ही. पण बरं झालं, तुम्ही आता तुमच्या हक्कासाठी लढायला तयार झालात, ते गरजेचंच होतं. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे आरव. तुम्हाला नक्की यश मिळेल. काश मी तुमच्या संपर्कात असते, पण मी नेहमी तुमच्यासोबत आहे आरव, आणि आपली भवानी माता तुमच्या पाठीशी आहे, असं म्हणत ती समाधानाने डोळे पुसते. काही क्षणांनी पुन्हा हसत म्हणते, तुम्हाला शिक्षणासाठी किती खटपट करावी लागते आणि मला सगळं आयतं मिळतंय, तरी मी नाटक करते. पण काय करू, मला अभ्यासाचा ना कंटाळा येतो. पण आता नाही, आता मी सुद्धा मनापासून अभ्यास करणार. तुम्ही माझ्यापासून प्रेरणा घेतलीत ना, मग आता मी सुद्धा तुमच्याकडून प्रेरणा घेणार. आणि तुमची इच्छा आहे ना, मी 10वीला पहिला क्रमांक मिळवावा, मग आता नक्की मिळवणार. मला तुमचा खूप अभिमान आहे आरव, आणि माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आज खरंच खूप बरं वाटलं तुमचा आवाज ऐकून. पण तुमची खूप आठवणही येते. तुमची बच्चा तुम्हाला खूप आठवते आरव. कृपया घरात जे काही बोललात ते जरा सांभाळून बोला. असं म्हणत ती पुन्हा डोळे पुसते आणि चक्क अभ्यासाला बसते. इकडे आरव घरी काय आणि कसं बोलायचं याची मनात जुळवाजुळव करत असतो. मामांनी सांभाळून बोलायला सांगितल्यामुळे त्याला थेट कोणाला तोडून बोलायचं नव्हतं. पण जास्तच काही झालं तर मात्र तो कोणालाही सोडणार नव्हता. बराच विचार केल्यानंतर तो मनात म्हणतो, आधी काय बोलायचं ते नीट ठरवावं लागेल. तो डोळे मिटतो आणि मनात सान्वीचा चेहरा आणतो. सान्वी बच्चा, आज तुझ्या आरवला तुझ्या हिमतीची खूप गरज आहे ग. तू सांगितल्याप्रमाणे आज मी माझ्या हक्कासाठी बोलणार आहे. थोडी भीती वाटते, पण ठीक आहे. माझी बच्चा माझ्यासोबत आहे ना, मग मी कशाला घाबरू. पण तुझी खूप आठवण येते ग बच्चा, आणि मला माहीत आहे माझं बाळसुद्धा माझी खूप आठवण काढत असेल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बच्चा, खरंच. तुझ्या भवानी मातेला सांग जरा मला ताकद द्यायला. मला माहिती आहे जशी ती तुझ्या पाठीशी आहे तशीच आता तुझ्या आरवच्या पाठीशी सुद्धा असेल. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बच्चा, खरंच. कृपया माझ्यासोबत राहा. मला तुझी खूप गरज आहे आता. असं म्हणत तो मोबाईलमध्ये सान्वीचा फोटो पाहतो. त्यावर अलगद किस करतो आणि हॉलमध्ये येऊन बसतो. मग तो प्रियंकाला आवाज देतो. प्रियंका थोडी घाबरतच विचारते, काय दादा? आरव तिला पाहून हसत म्हणतो, तू घाबरतेस का? मी तुला खाणार नाहीये. जरा फक्त घरातल्यांना सगळ्यांना हॉलमध्ये बोला. माझं थोडं काम आहे, मला सगळ्यांशी बोलायचं आहे. प्रियंका काही सांगायच्या आतच घरातले सगळे हॉलमध्ये येऊन उभे राहतात. कारण आरव इतक्या शांतपणे आणि न चिडता त्यांच्याशी बोलावं असं पहिल्यांदाच करत होता. त्यामुळे सगळ्यांनाच कुठेतरी वेगळंच काहीतरी घडणार असल्याची जाणीव होती. आरव सगळ्यांचे चेहरे वाचतो आणि त्यालाही त्यांच्या मनातील घालमेल जाणवते. तो जास्त वेळ न घालवता म्हणतो, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. त्याचे बाबा लगेच विचारतात, काय झालं? सगळं ठीक आहे ना? आरव शांतपणे म्हणतो, हो, सगळं ठीक आहे. एवढी काळजी घेतल्याबद्दल धन्यवाद. बाबा गोंधळून विचारतात, असं का बोलतोयस?
आरव त्यांच्याकडे पाहत म्हणतो, तुम्ही मला बोलू देणार आहात का, की तुम्हीच बोलणार आहात? निलेश लगेच बाबांना शांत राहण्याचा इशारा करतो. आरव मिश्किलपणे म्हणतो, बघा, निलेशने सांगितलंय ना बोलू नका, मग आता तुम्हाला शांत राहावंच लागेल. त्याचं हे बोलणं ऐकून सगळेच आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागतात, कारण आरवने याआधी कधीच अशा पद्धतीने त्यांच्याशी बोलायची हिंमत दाखवली नव्हती. तो फक्त रागवायचा आणि आपल्या खोलीत जाऊन शांत बसायचा. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून आरव म्हणतो, तुमच्या प्रतिक्रिया थांबवा. मी इथे काही नाटक करत नाहीये. मला बोलू द्या जरा. बाबा काही क्षण त्याच्याकडे पाहतात आणि शेवटी म्हणतात, ठीक आहे बोल. आरव एक दीर्घ श्वास घेतो आणि डोळे मिटतो आणि त्याच्या डोळ्यांसमोर सानवीचा हसरा चेहरा येतो. त्या चेहऱ्याकडे पाहून त्याला धीर येतो. तो मनातच म्हणतो, माझी बच्चा, फक्त माझ्यासोबत राहा. आणि मग तो डोळे उघडून सगळ्यांकडे पाहत बोलायला सुरुवात करतो. तर सगळ्या मोहिते कुटुंबाला मला आज एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. मी तुम्हाला दर महिन्याला जे पैसे देतो त्याचं प्रमाण आता खूप कमी करणार आहे. एवढं ऐकताच सगळ्यांचे चेहरे बदलतात. सगळे गोंधळून एकमेकांकडे पाहतात. मात्र आरव शांत असतो. तो पुढे म्हणतो, एवढे चेहरे बनवायला काय झालं? मी पैसे कमी करणार आहे असं बोललो, बंद करणार आहे असं नाही बोललो. आणि माझ्या संध्याकाळच्या जेवणाचा, सकाळच्या नाश्त्याचा आणि इथे राहण्याचा जो नेहमीचा खर्च असतो त्यापेक्षा तरी जास्तच देईन. दुपारचं जेवण तर मी तसंही कार्यालयाच्या उपाहारगृहात करतो. त्यामुळे अजिबात काळजी करू नका की मी तुमच्यावर अवलंबून राहणार आहे. उलट माझ्या या खर्चांपेक्षा जास्त पैसे तुम्हाला मिळतील याची मी काळजी घेईन. त्याचे बाबा अचानक जोरात ओरडतात, आरव. त्यापेक्षाही मोठ्या आवाजात आरव म्हणतो, आरव. हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरते. आरव पुढे म्हणतो, आरव नाव आहे माझं, श्री मोहिते आरव. आणि हे नाव तुम्हीच ठेवलंय. आणि तसंही तुम्ही मला प्रेमाने आरू म्हणाल असा प्रश्नच येत नाही, कारण प्रेम तर तुम्ही फक्त तुमच्या या 2 मुलांवरच करतात ना श्री मोहिते. बाबा रागाने म्हणतात, काय बोलतोयस तू? आणि तुला लक्षात आहे ना आम्ही तुझ्यासाठी काहीतरी केलंय? आरव उपरोधिक हसत म्हणतो, हो हो श्री मोहिते, मला तर सगळंच लक्षात आहे, पण कदाचित तुम्हीच बरं काही विसरलात. असो, आधी मला जे बोलायचं आहे ते नीट ऐका. तो क्षणभर थांबतो आणि पुढे म्हणतो, तर मी दर महिन्याला तुम्हाला जे पैसे देतो ते कमी करणार आहे, कारण आता मला स्वतःसाठी फ्लॅट घेण्याचा विचार करतोय. निलेशला तर तुम्ही आयतं घर घेऊन दिलं आहे, पण मला कोण देणार आहे आयतं सगळं? त्यामुळे माझं मला बघावं लागणार आहे. आरवचे हे बोलणे ऐकून घरातले सगळे शॉक होऊन त्याच्याकडे पाहत राहतात. कोणालाच अपेक्षा नसते की आरव इतक्या स्पष्टपणे स्वतःच्या हक्काबद्दल बोलेल. आणि त्या क्षणी त्याच्या बाबांच्या चेहऱ्यावरचा राग आणखी वाढतो, कारण त्यांना आता जाणवत असतं, आजचा आरव नेहमीचा शांत राहणारा मुलगा नाही. आज तो पहिल्यांदाच स्वतःसाठी उभा राहिला आहे. बोलेल याची कल्पनाच त्यांना नसते. निलेश काही बोलणार एवढ्यात आरव त्याला रोखतो. मला अजून बोलायचंय निलेश, आधी माझं होऊ दे. तसा निलेश शांत होतो. आरव पुढे म्हणतो, मी आता फ्लॅट बुक करतोय, म्हणून मला तुम्हाला आधीसारखे जास्त पैसे देणे जमणार नाही. आणि त्यात मिस्टर मोहिते, तुम्हाला मी जे कर्ज काढून दिलंय ना त्याचे EMI पण माझ्याच डोक्यावर आहेत. तुम्ही पैसे घेऊन विसरलात, पण माझी बँक नाही विसरत. आता मला 2-2 EMI चालू होणार आहेत. कसं आहे ना, उद्या मी तुम्हाला डायरेक्ट कमी करून पैसे दिले तर तुमचंही बजेट कोलमडेल. म्हणून आधीच कल्पना देतोय तुम्हाला, कारण तुम्हाला माझी काळजी नसली तरी मला एवढा तरी विचार करावाच लागणार आहे तुमचा. बाबा त्याच्याकडे पाहत म्हणतात, तुला नक्की काय म्हणायचंय? नीट सांगशील का? आणि फ्लॅटचं काय भानगड आहे? ठीक आहे, तू फ्लॅट घेतोयस, चांगली गोष्ट आहे, पण निलेशचा फ्लॅट तुझा नाही आहे का? तू असं का समजतोयस की तो फ्लॅट तुझा नाही आहे? तो आपल्या सगळ्यांसाठीच आहे. आरव हलकच असतो. अरे वा, तुमच्या या आपल्यामध्ये मी पण आहे, क्या बात आहे. पण जर मी पण आहे तर मग फ्लॅट त्याच्या एकट्याच्याच नावावर का आहे? एवढी काळजी होती तर मग दोघांच्या नावावर का नाही घेतला? कारण मी फक्त नोटा मोजतो म्हणून तुम्हाला मी हवा असतो. बाकी कुणाला माझी किती फिकीर आहे ते मला चांगलंच माहीत आहे. बाबा चिडून म्हणतात, आम्ही आई वडील आहोत तुझे, आम्हाला असं कसं बोलू शकतोस? लहानाचं मोठं केलंय तुला आम्ही. आरव लगेच मध्येच तोडतो, हो हो, तुम्ही विसरलात तरी मी नाही विसरलो की तुम्ही माझे आई वडील आहात. तुमची परतफेड मी कधीच करू शकत नाही. म्हणूनच एवढी वर्ष इतकं सगळं सहन केलंय मी. माझी 10वी झाली त्यानंतर, म्हणजे मी 18 वर्षाचा पूर्ण होण्याआधीपासूनच नोकरी करतोय. घरात मोठा भाऊ आणि वडील असूनही माझं पुढचं शिक्षण मी स्वतः पूर्ण केलं. 12वी कॉलेज करून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं होतं मला,
पण तुम्ही लोकांनी माझी टिंगल केलीत. खर्चाची तर अपेक्षाच नव्हती तुमच्याकडून, पण इच्छा नसतानाही इंजिनिअरिंगला गेलो. पार्ट टाइम जॉब करत इंजिनिअरिंग पूर्ण केली. कधीतरी आपुलकीने विचारलं का तुम्ही, आरव तू इंजिनिअरिंग कसा झालास, पैसे कसे मॅनेज केलेत म्हणून? इंजिनिअरिंगची फी कमी असते का ते सोडा, आधी डिग्री घेतल्यावर तरी कौतुक केलं का कधी? तो उपहासाने हसतो. नाही, तुम्हाला फक्त लाडका निलेश आणि लाडकी प्रियंका एवढंच विश्व होतं तुमचं. हा, पण जेव्हा पैशाची गरज लागली तेव्हा मात्र मी आठवलं तुम्हाला. तेव्हा मलाही वाटलं पैसा दिला तर कदाचित माझ्या कुटुंबांचं प्रेम मला मिळेल, म्हणून तुम्ही मागाल तसे, जितके मागाल तितके पैसे देत राहिलो. स्वतःकडे असतो किंवा नसतो, स्वतःची हौस मौज कधीच केली नाही. फक्त तुमची कर्ज फेडत राहिलो आणि तुम्हाला पैसा पुरवत राहिलो. पण तुम्ही माझ्याकडे फक्त पैसे छापण्याची मशीन म्हणून बघत होतात, बाकी काहीच नाही. माझा तुमच्याशी काही संबंधच नाही जणू. मला माझ्या हक्काचं कुटुंबांचं प्रेम दिलंच का कधी? प्रत्येक वेळी फक्त निलेश आणि प्रियंका. काय अपेक्षा होती माझी? फक्त तुमचं प्रेम मिळावं एवढेच ना? पण तुम्हाला तर पैसा महत्त्वाचा होता. तो काही क्षण शांत राहतो आणि सॉरी टू से मिस्टर मोहिते, मला हे बोलायचं नव्हतं, पण तुम्हीच विषय काढलात म्हणून बोलणार आहे. तुम्ही लहानाचं मोठं केलं मला, हे मी मान्य करतो, पण त्या बदल्यात 5 पट पैसा माझ्याकडून वसूल केला आहे तुम्ही. हे वाक्य बोलल्याबद्दल देव मला माफ करो, पण काय करू, दुर्दैव आहे माझं आणि तुम्हाला फक्त पैशाचीच भाषा कळते, सो मला हे बोलावं लागतंय. आता मी मुद्द्यावर येतो. आपण फक्त मिस्टर मोहिते नोकरीत आहोत तोपर्यंत या गव्हर्नमेंट क्वार्टर्समध्ये राहू शकतो. रिटायरमेंटनंतर तुम्हाला राहायला लाडक्या लेकाला घेऊन दिलेला फ्लॅट आहे, म्हणून मला पण माझ्या फ्युचरचा विचार करावा लागेल. सो बी रेडी. आणि आय एम सॉरी, मी माझ्या सॅलरीचा 70% भाग तुमच्यासाठी वापरत होतो, पण आता नाही जमणार, कारण कुठेतरी मला वाटत होतं कधीतरी मला तुमचं प्रेम मिळेल, बट आय वॉज रॉंग. आणि ऑलरेडी तुमच्या लोनचे EMI माझ्या डोक्यावर आहेत, ते पण नेहमीप्रमाणे मलाच बघायचे आहेत. तुम्ही आतापर्यंत कधी विचारलं नाहीत, ते यापुढे काय विचारणार आहात? घरात पूर्ण शांतता पसरते. आरव शेवटी म्हणतो, तर झालं माझं बोलून. तुम्हाला हे पण नसेल पटत तर मला तसं सांगा, मी आत्ताच घर सोडून जायला तयार आहे, पण यापेक्षा जास्त पैसा माझ्याकडून मिळणार नाही, हे नीट लक्षात ठेवा. त्याची आई हे ऐकताच रडायला लागते. आरवला ते पाहून आतून वाईट वाटतं. त्याच्या चेहऱ्यावरचा राग काही क्षणासाठी मवाळ होतो. तो तिच्याजवळ जातो. एवढं कसलं टेन्शन घेता मिस्टर मोहिते? घाबरू नका, मी फक्त प्रस्ताव ठेवलाय तुमच्यासमोर की घर सोडून जाईन म्हणून, गेलो नाही अजून. तो थोडा हसण्याचा प्रयत्न करतो. कसं आहे ना, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, फक्त तुमच्याकडून मला कधी प्रेम मिळालं नाहीये. तो अचानक स्वतःच थांबतो. ओ सॉरी सॉरी, मी उगाच मूर्खासारखा बोलतोय. मी घर सोडेन म्हणून नाही, तर मी पैसे कमी केलेत म्हणून रडत असाल. विसरलोच मी. त्याच्या आवाजात पुन्हा कडवटपणा येतो. उगाच मला वाटलं की तुम्हाला माझी काळजी वगैरे आहे. ती तर तुम्हाला कधीच नव्हती. कधी आजारी असो, नर्वस असो, कधीतरी मला मायेने जवळ घेतलं का तुम्ही? नाही ना. आईचे डोळे आणखी भरून येतात. आरवच्या डोळ्यातही पाणी येतं. मग बघा, माझ्याच आईच्या प्रेमासाठी मला तडफावं लागत होतं, ते पण आईसोबत असून. मग माझ्यासारखा दुर्दैवी असेल का कोणी या जगात? तो डोळे पुसतो. सॉरी, खरंच सॉरी मिस्टर मोहिते आणि फॅमिली, मी जरा जास्तच बोललोय आज. नका माफ करू मला. माझी लायकी पण नाही आहे एवढी. मला कुटुंबांचं प्रेम एका घरात राहून मिळत नाहीये. नेहमी भेदभाव होतो, त्यावरून तरी मला माझी लायकी कळायला हवी होती. बट आय एम सॉरी. आरवचा आवाज आता पूर्णपणे मवाड झालेला असतो. तरी पण माझ्या आईवडिलांना असं बोलायला नको होतं मला. माझी बाजू मांडून झाली आहे, काय ते मला सांगा, म्हणजे पुढचा निर्णय घ्यायला मी मोकळा. आणि तुम्हालाही तुमच्या लाडक्या 2 मुलांचा विचार करावा लागेलच. सो बघा काय ते ठरवा. आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या गरजेच्या वेळी तुम्ही नव्हता कधी, पण तुम्हाला गरज असेल तेव्हा मी नेहमीच हजर असेल. गुड नाईट. असं बोलून आरव आपल्या रूममध्ये निघून जातो. घरचे सगळे सुन्न होऊन एकमेकांकडे बघत राहतात. कुणालाच काही बोलता येत नसतं. आरवचं प्रत्येक वाक्य मनाला लागलेलं असतं. सर्वांना आतून जाणवत असतं की आपल्यामुळेच आपला मुलगा एवढा दुखावला आहे, पण आता त्याच्यासमोर काय बोलायचं हेच कुणाला समजत नसतं. प्रियंका मात्र स्वतःला सावरते आणि सगळ्यांना हळूच म्हणते, चला सगळे रूममध्ये चला, आता आरव दादाला एकटं राहू द्या. सगळे शांतपणे आपापल्या रूममध्ये निघून जातात. इकडे आरव बेडरूममध्ये येतो आणि रागाच्या भारात खोलीतलं सगळं सामान अस्ताव्यस्त करून टाकतो. उशी एका बाजूला फेकतो. टेबलवरची काही कागदपत्र खाली पाडतात. काही वेळाने मात्र त्याचा राग शांत होतो. तो बेडच्या कडेला बसतो. दोन्ही हातांनी चेहरा झाकतो आणि नकळत रडू लागतो. मी एवढं सगळं का बोललो? त्याच्या मनात प्रश्न येतो.
त्यालाही वाईट वाटत असतं. आई वडिलांना एवढं बोलणं त्याला मनापासून आवडलेलं नसतं. पण दुसऱ्या क्षणी तो स्वतःलाच समजावतो, कधीतरी माझी बाजू मांडायलाच हवी होती. मी जे बोललो ते चुकीचं नव्हतं. बराच वेळ तो सानवीचा फोटो हातात घेऊन बसतो. तिच्या फोटोवर बोट फिरवतो आणि हलकंच हसतो. सानवी, तू असतीस ना इथे तर कदाचित एवढं सगळं मनावर घेतलंच नसतं मी. पण आज त्याला झोप काही केल्या लागत नाही. रात्र सरत जाते. आरव मात्र विचार करत तसाच जागा राहतो. सकाळी फ्रेश होऊन तो हॉलमध्ये यायला निघतो. मनाच्या एका कोपऱ्यात त्याला वाटत असतं, काल सगळ्यांना एवढं वाईट वाटलं. कदाचित अजूनही सगळे हॉलमध्ये बसले असतील. कदाचित माझ्याशी बोलतील. पण हॉलमध्ये येऊन पाहतो तर सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. कोणी त्याच्याकडे विशेष लक्षही देत नाही. आरवच्या मनात पुन्हा एक वेदना उठते. मी तरी कोणाकडे अपेक्षा करतोय? यांना खरंच माझी काहीच पडलेली नाही. तेवढ्यात त्याची आई त्याच्याजवळ येते. खरं तर तिला काय बोलावं हेच सुचत नसतं. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आरव काही क्षण तिच्याकडे पाहतो. मिस्टर मोहिते, काय चालू आहे तुमचं? बोललो ना तुम्हाला तुमचे पैसे मिळतील म्हणून. पैसे कमी होणार म्हणून एवढा का धसका घेतलाय तुम्ही? तो थोडा थांबतो. बरं ठीक आहे, अजून एक सांगतो. मी घर सोडून कुठेही जाणार नाहीये. कसं आहे, तुम्ही माझ्या पैशांवर प्रेम करता, पण मी तुमच्यावर अजूनही प्रेम करतो. त्याच्या आवाजात वेदना असते. पण प्लीज, मला आता तुमचं प्रेम स्वीकारता येणार नाही. सो मिस्टर मोहिते, रिटायर होईपर्यंत मी इथेच राहीन. पण नंतर मला तुमच्या लाडक्या लेकाच्या फ्लॅटमध्ये यायलाच जमणार नाही. तो तिच्याकडे पाहून म्हणतो, हा, माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमीच खुले असतील. काळजी करू नका. त्याची आई अश्रू पुसत म्हणते, तुला जे बोलायचं ते बोल. पण आम्हाला कमीत कमी आई बाबा म्हणून तरी हाक मार रे. आरवच्या चेहऱ्यावर क्षणभर वेदना उमटतात. पण तो स्वतःला सावरतो. अहो, असं काय करता मिस्टर मोहिते? कालच तुम्हाला मी सगळं बोलून मोकळा झालोय. तुम्ही कधी आई वडिलांनी मुलगा म्हणून मला जवळ केलात का? तुम्हाला फक्त पैसा हवा होता, मग झालंय तुमच्या मनासारखं. प्लीज, आता ही खोटी सहानुभूती आणि खोटं खोटं प्रेम दाखवायची गरज नाही. माझा निर्णय बदलणार नाही. मी खूप निर्घट्ट झालो आहे तुमच्यामुळे. म्हणून तुम्ही कितीही नाटक केलं तरी मी बदलणार नाही. हां, पण गरजेला तुम्हाला पैसा नक्कीच मिळेल. घाबरू नका. कारण आई वडिलांचं कर्ज फेडण्या इतका मी मोठा झालो नाही. पण मी तुम्हाला आई बाबा म्हणेन किंवा निलेश दादाला म्हणेन. हा हक्क तुम्ही कधीच गमावला आहे. आणि आता मला तुमच्याकडून कोणत्याही प्रेमाची किंवा नात्याची अपेक्षा नाहीये. मला ते स्वीकारायलाही जमणार नाही. प्लीज, असं म्हणत आरव हात जोडतो आणि काहीही न खाता नाश्ता तसाच ठेवून ऑफिसला निघून जातो. समीरला कालच्या परिस्थितीचा अंदाज होताच. त्यात आरवचा चेहरा बघून त्याने ओळखलं होतं की त्याच्या मनात किती वादळ सुरू आहे. म्हणून तो लगेच आरवच्या मागे गेला. त्याने फक्त आरवला संदेश केला, शांत हो, मी येतो थोड्या वेळात. आणि बाबांच्या गावावरून मला फोन आला होता. तू फोन उचलत नव्हतास म्हणून त्यांनाही कालच्या परिस्थितीचं टेन्शन आलंय. तू जरा शांत झाल्यावर त्यांच्याशी बोलून घे. ते पण तुझ्या काळजीत आहेत. मी येतो नंतर. आरवच्या चेहऱ्यावर क्षणभर हलकंसं हसू उमटलं. किती विचार करतोय समीर माझा. आणि आता मामा पण माझी काळजी करत आहेत. असू दे, या मतलबी लोकांसाठी मी काळजी करणाऱ्या माणसांना गमावणार नाहीये. मामांचा फोन उचलायला हवा होता मी. तो चेहऱ्यावरून हात फिरवतो आणि लगेच मामांना फोन लावतो. फोन उचलताच आरव म्हणतो, सॉरी मामा. तिकडून मामा शांतपणे म्हणतात, अरे ठीक आहे रे, काम असतात. मी पण जॉब करतो, कळतं मला. पण तू फोन का उचलत नव्हतास? कालपासून तुझ्या आवाजावरूनच मला काहीतरी बिनसलंय असं वाटत होतं. आरव काही क्षण शांत राहतो. त्याला काय बोलावं हेच सुचत नसतं. काल रात्रीचा सगळा प्रसंग पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर येतो. तो खोल श्वास घेतो. मामा, काल घरी थोडं जास्तच बोलणं झालं. माझा थोडा संयम सुटला. मनात साचलेलं सगळं बोलून टाकलं. मामा काळजीने विचारतात, तू ठीक आहेस ना रे? बाकी काही झालं नाही ना? आरव हळू आवाजात म्हणतो, मी ठीक आहे मामा. पण काल पहिल्यांदाच मला वाटलं की एवढी वर्ष मी सगळ्यांसाठी जे करत आलो त्याची कुणालाच किंमत नव्हती. फक्त पैशांची गरज असली की सगळ्यांना माझी आठवण यायची. मामा काही क्षण शांत राहतात. मग प्रेमाने म्हणतात, आरव, प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नकोस. तुझ्या मनात जे होतं ते तू बोललास, त्यात चुकीचं काही नाही. पण रागाच्या भारात बोललेले शब्द कधी कधी समोरच्याला जास्त लागतात. तू थोडा शांत राहा. बाकीचं आपण नंतर बोलू. आरवच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं. मामा, मला फक्त एवढंच हवं होतं की कोणीतरी एकदा माझ्या बाजूने उभं राहावं. माझ्याकडून काही नको, फक्त एवढं म्हणावं की आरव, तू एकटा नाहीस. तिकडून मामांचा आवाज आणखी मवाळ होतो, अरे तू एकटा नाहीस रे. हे लक्षात ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही लोक आले आणि गेले तरी तुझी काळजी करणारे लोक आहेत.
आणि मी त्यात सगळ्यात आधी आहे. आरव काहीच बोलत नाही, फक्त डोळे मिटून मामांचे शब्द ऐकत राहतो. तेवढ्यात त्याचा फोन पुन्हा वाजतो. समीरचा संदेश आलेला असतो. ऑफिसला पोहोचलास का? स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नकोस, मी थोड्या वेळात येतो. आरव संदेश वाचतो आणि त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा हलकंसं हसू येतं. मनातच म्हणतो, काही नातं रक्ताची नसतात, पण तरीही ती रक्ताच्या नात्यांपेक्षा जास्त आपली वाटतात. तो फोन खिशात ठेवतो आणि ऑफिसच्या दिशेने पुढे निघतो. तर पुढील भागात आरवच्या आयुष्यात एक नवं वळण येणार आहे. काल रात्रीच्या घटनेनंतर आरव आणि त्याच्या कुटुंबामधील दुरावा आणखी वाढणार की नात्यांमध्ये पुन्हा प्रेमाची सुरुवात होणार? समीर आणि मामांच्या रूपाने आरवला मिळणारा आधार त्याच्या आयुष्याचा काय बदल घडवून आणणार? जाणून घेण्यासाठी पाहत राहा पुढचा भाग. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनच्या उद्देशाने सादर केली आहे. या कथेतील पात्रे, प्रसंग आणि संवाद कोणत्याही व्यक्तीच्या भावना दुखावण्याचा उद्देशाने नाहीत. कथेमधून कोणत्याही व्यक्ती, कुटुंब किंवा नातेसंबंधाचा अपमान करण्याचा हेतू पण नाही. कृपया ही कथा केवळ एक काल्पनिक कथा म्हणून घ्यावी. धन्यवाद.